नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामीच लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी करणार आहे शाबूच्या पापड्या। तर ह्या भांड्यानेच मी एक भांडे शाबू भिजत घातला होता आणि आता हे भांडे 6 भांडे याच्यात पाणी उकळायला ठेवले, तुम्हाला दाखवतेच मी। आणि हे बटाटे घेतले आणि रात्रभर भिजत घातलेला हा शाबू मस्त भिजलाय, हे बघू शकताय, मस्त असं छान भिजलाय। तर आता ज्या भांड्याने मी शाबू भिजू घातला होता ना, आता ते 6 भांडे मी पाणी ओतून घेते। 6 भांडे पाणी ओतलं ना की बरोबर परफेक्ट होतं। आणि आपल्याला वाटत असेल ना तर जरा जास्त होतंय तर तो त्यातला एक टोप काढून ठेवायचा पाणी उकळल्यानंतर, आणि लागलं तरच ओतायचं। तर मी अशी नेहमी करत असते, कुठले कुरडया असो काही असो। तर मी काय करत असते, उकळलेलं पाणी थोडंसं काढून ठेवायचं आणि त्यानंतर ते पाणी लागलं तर ओतायचं, असं माझं असतं नेहमी। आता मी हे 4-5 बटाटे आहेत ना, सगळे बटाट्याचे साल काढून घेतली आणि बघू शकता मी सांगितल्याप्रमाणे आहे ना, एक भांडं तुम्हाला मी काढून ठेवलेलं आहे। 5 भांडे म्हणजे सध्या पातेल्यामध्ये पाणी आहे। आता थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। तसंही उन्हाळी वाळवण काही जरी करायचं असेल ना तर तेल आपण थोडंसं टाकायचं, कारण ते आपल्याला वर्षानुवर्षे टिकलं पाहिजे। म्हणजे वर्ष 2 वर्ष ह्या पापड्या सहजासहजी टिकतात आणि वर्ष नाही जास्त टिकतात 1 वर्षापेक्षा। पण म्हणूनच त्याचं आहेत ना तेल उगं थोडंसं नावाला टाकायचं, जेणेकरून पातेल्याला चिटकू नये। आता चवीपुरतं मीठ टाकले आणि उन्हाळी वाळवणाला आहे ना मीठसुद्धा बघा प्रमाणातच टाकावं लागतं, जरा मीठ झालं तर वाळवून ती पापडी परत खारट लागू शकते। आता ही मिरचीचा ठेचा आहे ना मी मिक्सरमधून बारीक करून घेतला आणि तो सुद्धा टाकून घेतला। ह्याला भरपूर अशी चांगली उकळी आल्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये आता मी शाबू टाकणार आहे। एक भांडं मी पाणी साईडला काढून ठेवलं होतं। आता शाबू बघू शकताय तुम्ही, जो मी एक भांडं शाबू भिजत घातला होता ना रात्री, छान असा मस्त शाबू भिजला होता, तो सुद्धा सगळा सुट्टा करून घेतला आणि टाकून घेतला। आता 5 मिनटं ह्याला ढवळते आणि त्यानंतर हा खिसलेला मस्त असा खिस आहे ना तो पिळून त्याच्यामध्ये टाकते। तर 5 मिनिटांनी टाकायचं, म्हणजे व्यवस्थित असं मिश्रण शिजलं जातं आणि पापड्या व्यवस्थित मस्त आणि खुसखुशीत होतात तळल्यानंतर। तर हा खिस आहे ना 5-6 पाण्याने अगोदर मी धुवून घेतला आणि त्यानंतर टाकला, कारण त्याला भरपूर बटाट्याला स्टार्च असतो ना त्यामुळे। तर इकडे चिटकू नये म्हणून सारखं त्याला हलवत राहायचं। आणि बघू शकताय तुम्ही, उरलेलं जे भांडं होतं मला वाटलं की थोडंसं पाणी लागेल तर मी अर्धं भांडं टाकलेलं आहे। तर असं करत करत मी सगळं भांडं पाणी टाकून घेतलं आणि बघू शकताय तुम्ही आपलं पापड्याचं पीठ मस्त असं शिजले का नाही कसं कळणार, म्हणजे आपलं पीठ शिजत आलं ना त्याच्यावरती अशी साय यायला तयार होते, तर समजायचं आपलं पीठ शिजलं। त्या पीठ शिजेपर्यंत आपली पूर्वतयारी करून घ्यायची, हांतरून वगैरे टाकून घ्यायचं, चटई खाली टाकली, त्यावरती पॉलिथिन टाकली आणि त्यानंतर एकसारख्या छान अशा पापड्या घालून घेतल्या। उन्हाळी वाळवणाला तर सुरुवात केलेली आहे, तुम्ही केली का नाही कमेंटमध्ये सांगा। आणि आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री स्वामी